इंधन तुटवडा निर्माण झाला असून या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। नंदुरबारच्या शहादामध्ये डिझेल भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला मारहाण। पेट्रोल पंप कर्मचाऱ्यानं शेतकऱ्याला मारहाण केल्याची माहिती। कॅश पेमेंट नसून ऑनलाईन पेमेंट असल्याच्या रागातून कर्मचाऱ्याकडून मारहाण। परभणी शहरातील गंगाखेड मार्गावरील पेट्रोल पंपावर गोंधळ। अॅम्ब्युलन्सला डिझेल न दिल्यानं तणाव। तर जिंतूर शहरातील येरदरीकडे जाणाऱ्या मार्गावर शेतकऱ्यांचा डिझेलसाठी रास्ता रोको। वर्धा जिल्ह्याकडे डिझेल घेऊन जाणारा टँकर पलटी। कारंजा मूर्तिजापूर मार्गावरील तक्षशिला महाविद्यालयाजवळ अपघात। वेळेत मदत मिळाल्यानं चालक सुरक्षित। जालन्यात ट्रॅक्टरमध्ये डिझेल संपल्यानं ट्रॅक्टर शेतात उभा करण्याची वेळ। जालन्यातील बदनापूर तालुक्यातील कंडारी गावातील प्रकार। डिझेल मिळत नसल्यानं मशागतीची कामं लांबणीवर जाण्याची भीती। डिझेल उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या चाळीसगाव शहरातील 10ही पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नाही। टीव्ही 9 मराठीनं रियालिटी चेक केला। सर्वच पंपावर डिझेल उपलब्ध नाही असे फलक। जळगावच्या मोहाडी रोड परिसरातील पेट्रोल पंपावर सलग 5व्या दिवशी नागरिकांची गर्दी। एकीकडे कॅन घेऊन नागरिकांची गर्दी तर दुसरीकडे चारचाकी वाहनांच्या देखील रांगा। बुलढाण्यात पेट्रोल पंपावरील वाद आणि गर्दी टाळण्यासाठी अनोखी शक्कल। मेहकर ते चिखली मार्गावरील काठोळे पंप चालकाकडून ग्राहकांना कुपन वाटप। दर दिवशी 200 कुपनचं वाटप। वाशिममध्ये सलग 10व्या दिवशी पेट्रोल पंपासमोर कॅन घेऊन शेतकऱ्यांच्या रांगा। जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडून वाहनांची आरसी आणि इतर कागदपत्र तपासून डिझेल देण्याचे आदेश। कागदपत्रे तपासून कॅनमध्ये 50 लिटर डिझेलचं वाटप। परभणीतील पंपावर कंत्राटदारांना जादा पेट्रोल दिल्याचा आरोप। वसमत रोडवरील अमोल पेट्रोल पंपातील धक्कादायक प्रकार। शेतकऱ्यांना 100 लिटर डिझेल उपलब्ध करून देण्याच्या प्रशासनाच्या आदेशाला पंप चालकांकडून केराची टोपली। आता पाहूयात मोठ्या टॉप 9 बातम्या। नीट पेपरफुटी प्रकरणी आरोपी शुभम खैरनारला 6 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी। दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टानं सुनावली कोठडी। नीट प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारनं फिजिक्सच्या प्रश्नांचे प्रिंटआउट काढण्यासाठी शाळेतील प्रिंटर वापरला। सूत्रांची माहिती। मनीषा मांढरेच्या विनंतीनंतर हवालदारनं शाळेतील प्रिंटरचा वापर करून प्रश्नांच्या प्रिंट काढल्याची माहिती सीबीआय तपासामध्ये समोर आली। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारनं भौतिकशास्त्राचा प्रश्नसंच असलेल्या नोट्स जाळल्या। सीबीआय तपासातून माहिती समोर। आरोपी सोबतचे चॅट्स देखील डिलीट केले। सूत्रांची माहिती। पुण्यातील वारजे भागात शिवराज मोटेगावकरची 51 गुंठ जागा सामाजिक संस्थेच्या नावानं महामार्गालगत कोट्यवधींची जागा विकत घेतल्याची माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणी मोटेगावकर सध्या सीबीआयच्या ताब्यात। मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये गॉड नावानं सेव्ह असलेल्या क्रमांकासोबतचे संशयास्पद संवाद सीबीआयच्या तपासामध्ये समोर आलेत। त्यानुसार प्रश्नपत्रिका फुटीचा खरा गॉड कोण याचा तपास सुरू। तर हवालदारनं मनीषा मांढरेसोबत केलेले व्हॉट्सअॅप चॅट डिलीट केल्याचं सीबीआय चौकशीमध्ये मान्य। लातूरमध्ये 8 दिवसानंतरही सीबीआयचा तपास सुरूच। सीबीआयच्या पथकाकडून काल रात्री पुन्हा मोटेगावकरच्या कार्यालयामध्ये चौकशी केली। आतापर्यंत 4 डॉक्टरांची सीबीआयकडून चौकशी। नाशिकच्या लासलगावात इंधन टंचाई प्रश्नावर सकारात्मक हालचाली। कांदा आणि भुसार शेतीमालाचे लिलाव पूर्ववत सुरू राहणार। लासलगाव व्यापारी असोसिएशनकडून लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय अखेर मागे।